नमस्कार शेतकऱ्यांनो कर्जमाफी संदर्भात आतापर्यंतची सर्वात मोठी न्यूज आता एक बीजेपी आमदार भाजप नेते एक आमदार आहे त्यांच्या माध्यमातून समोर आले आहे आणि काय नेमकं ते म्हटले तेच आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून इथे बघूया। सर्वात पहिले तर त्या शेतकऱ्यांसाठी ज्यांना पुरावे लागतात प्रूफ लागतात ते इथे व्हिडिओ क्लिप्स इथे बघू शकतात, कारण की काल आपण एक व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये आपण सांगितलं होतं की येत्या 10 मार्च 2025च्या मेन अर्थसंकल्प बजेटमध्ये आता राज्याची कर्जमाफी ही अटल आहे आणि शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा याच्या माध्यमातून तिथे भेटणार आहे। परंतु त्याच्यामध्ये काही शेतकऱ्यांच्या किंवा काही लोकांच्या अशा कमेंट्स आल्या की तू जर कधी शासनाने कर्जमाफी नाही केली तर तू तिथे शेतकऱ्यांचं कर्ज भरशील का, बँकांना त्याचं परतफेड करशील का। तर त्यांनी हा व्हिडिओ एकदा नक्कीच इथे प्ले करतो मी, तो नक्कीच पूर्ण पहा आणि त्याच्यानंतर सविस्तर काय माहिती आपण तेच समजून घेऊया आणि जाणून घेऊया। 10 तारखेच्या अधिवेशनामध्ये ही कर्जमुक्तीची घोषणा निश्चितपणे होईल। शेतकऱ्यांना सर्वात मोठी मदत ही शासनाच्या वतीने करावयाची असेल तर ती कर्जमुक्तीची आहे। त्याला पुन्हा एकदा या बोझ्यातून मुक्त केलं पाहिजे, या ओझ्यातून मुक्त केलं पाहिजे। आणि खरं तर आपण राज्य सरकारचा मॅनिफेस्टो देतानाच या संदर्भामध्ये आपली भूमिका स्पष्ट केली की आपण कर्जमुक्ती देणार आणि मला विश्वास आहे की आपण रघुकुल रीत सदा चली आई, प्राण जाय पर वचन न जाय। तर जसं की शेतकऱ्यांनो तुम्ही ही व्हिडिओ क्लिप्स इथे बघितली, त्याच्यामध्ये ते कोण आहे सर्वात पहिले तुम्हाला त्यांचा परिचय करून देतो। बऱ्याच काही शेतकऱ्यांना अद्याप माहिती असेल, ज्यांना माहिती नाही त्यांना मी ते सांगू शकतो। तर शेतकऱ्यांनो ते आहे बीजेपी एमएलए सुधीर मुनगंटीवार, भाजप आमदार म्हणजेच की एका विधानसभेतील ते एक आमदार आहे। तर सध्या लेटेस्ट मध्ये जे की राज्याचा अर्थसंकल्प चालू आहे, जे की 3 मार्च 2025 पासून सुरुवात झाली आणि 23 मार्च 2025 पर्यंत आता राज्याचं अर्थसंकल्प अधिवेशन इथे चालू राहणार आहे आणि येत्या 10 मार्च 2025 ला राज्याचं मेन अर्थसंकल्प अधिवेशन आता इथे पार पडणार आहे। तर त्यांनी जी की कर्जमाफी संदर्भात जे वक्तव्य केले ते तुम्ही इथे बघितलंच असेल। त्यांनी असा शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिलेला आहे। त्यांनी असं म्हटलेलं आहे की आमचं सरकार हे नैतिकतेचं सरकार आहे, जो दिलेला शब्द नक्कीच आमचं सरकार इथे पाळेल। म्हणजे की अर्थात मुख्यमंत्री फडणवीस साहेबांनी जो शब्द निवडणुकीच्या प्रचारार्थ शेतकऱ्यांना दिलेला होता की शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी आम्ही करू, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करू, म्हणजेच की कर्जमाफीच नाही बल्कि शेतकऱ्यांना पूर्णतः कर्जमुक्त त्याच्यामध्ये करू। आता कशा पद्धतीने कर्जमाफी होणार याच्या संदर्भात थोडक्यात आढावा आपण इथे जाणून घ्या, कारण शेतकऱ्यांना आता हे ठरलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी ही येत्या 10 मार्च 2025च्या अर्थसंकल्प बजेटमध्ये नक्कीच त्याच्या माध्यमातून एक महत्त्वाचा निर्णय निर्गमित होऊन शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी तिथे आता होणार आहे। तर कशा पद्धतीने शेतकऱ्यांनी विचार केला असता तर अद्याप आतापर्यंत बरेच काही शेतकऱ्यांचे जे थकीत शेतकरी त्यांचे जे की बँकांनी पूर्णतः अकाउंट स्विच केलेले, खाते होल्ड केलेले, आता त्यांचे अकाउंट बंद पडलेले आहे। आणि विचारात गेलं तर शेतकऱ्यांनो राज्यातील जवळपास 6,500 शेतकऱ्यांकडे जवळपास 6,500 कोटी रुपयाची जी कर्जमाफी आहे ती राज्यातील अद्याप बाकी आहे। ती म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज योजनेअंतर्गत राज्य शासनाला ती कर्जमाफीची प्रक्रिया तिथे पूर्ण करावी लागेल, तरच पुढील ऍक्शन करावं त्यांना कर्जमाफी संदर्भात घेतली। आणि जी 2019 अंतर्गत जसं की आपण मागील पण व्हिडिओमध्ये याच्या संदर्भात माहिती सांगितली होती की 2019 अंतर्गत जी कर्जमाफी जे की महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून करण्यात आली होती, त्याच्या माध्यमातून 864 कोटी रुपयाचा जो निधी राज्य शासनाकडे म्हणजे त्यांच्याकडे बाकी होता आता त्याची पण यांना ती कर्जमाफी तिथे करावी लागणार, तरच पुढील कर्जमाफीसाठी जे पात्र सर्व काही नियम धोरण आहे ते त्यांना आखता येईल आणि त्याच्याच माध्यमातून त्या कर्जमाफी होईल। आता शेतकरी म्हणून याच्यामध्ये विषय असा येतो की कर्जमाफी फायनली आता किती लाखापर्यंत होणार आणि किती लाखापर्यंत होणार आणि कितव्या वित्तीय वर्षातून शेतकऱ्यांचा 7/12 याच्यात होणार, याच्यामध्ये जे रेग्युलर शेतकरी त्यांना काय म्हणजे की भेटणार आणि ज्यांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याचं त्या राज्य शासनाचे जे निर्धारित नियम होते त्याचं काय झालं याच्या संदर्भात काय माहिती तेच तुम्हाला मी याच्यामध्ये सांगणार आहे। सर्वतः जे रेग्युलर शेतकरी यांना प्रोत्साहनपर अनुदान तिथे नक्कीच 50,000 रुपये भेटणारे शेतकरी, जे रेग्युलर शेतकरी त्यांच्यावरती कोणताही अन्याय तिथं न होऊ देता त्यांना प्रोत्साहनपर 50,000 रुपयाचं अनुदान आणि त्यांचं देखील 1 लाखापर्यंतचं कर्ज तिथे माफ होणार आहे किंवा होऊ शकते शेतकरी अशी देखील माहिती। आणि आता जे थकीत आहे म्हणजे फायनली ज्यांना आतापर्यंत कोणत्याही बँकांना पैसे तिथे भरलेले, ज्यांना ऑलरेडी नोटीस आलेले, ज्यांचे बँक अकाउंट स्विच झालेले आता विविध जिल्ह्यातील विविध शेतकऱ्यांचे, तर शेतकरी याच्यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना 3 लाखापर्यंतची कर्जमाफी आता इथे भेटणार आहे अशी माहिती देखील समोर आलेली आहे। कारण की
आपण मागील एका व्हिडिओमध्ये सांगितले होते की 3 लाखापर्यंतची कर्जमाफी राज्य सरकारकडून ते शक्य होऊ शकत नाही, परंतु शेतकऱ्यांनो तुम्हाला सांगू शकतो की आता राज्य सरकार याच्याच काही ना काही याच्याच निर्णयावरती आहे आणि याच्या संदर्भातच मोठं ठोस जे की मोलाचं पाऊल शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी इथे घेणार आहे. कारण की जो शब्द जे की आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेला आहे, त्यांनी सांगितलं की आमचं सरकार नैतिकतेचा आहे, दिलेला शब्द नक्कीच पाळलं. जे की शेतकऱ्यांनो असं जर कधी झालं तर नक्कीच शेतकऱ्यांना कर्जमाफी संदर्भात खूपच मोठा मोलाचा दिलासा आणि लाभ येत्या 10 मार्च 2025 पासून भेटेल. आता जे काय सर्व काही माहिती 10 मार्च 2025च्या बजेटच्या नंतरच सर्व काही समोर येईल. त्याच्या संदर्भात संपूर्ण काय माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये जाणून घ्या. तत्पूर्वी चॅनलवरती जर काही नवीन आले असेल तर पुढील पण तो व्हिडिओज बघण्यासाठी चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. तर मिळूया का व्हिडिओमध्ये, तोपर्यंत खूप खूप धन्यवाद.